एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। महाराष्ट्र राज्य वीज कामगार अभियंते अधिकारी व संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वाखालील 9 जुलै 2025 रोजी राज्यातील 86,000 वीज कामगार अभियंते अधिकारी कंत्राटी कामगार खाजगीकरणाच्या विरोधात व इतर प्रलंबित प्रश्नाबाबत सहभागी झाले आहेत। 4 जानेवारी 2023 रोजी वीज कामगार संघटना एकत्र येऊन महाराष्ट्रामध्ये समांतर वीज परवाना खाजगी भांडवलदारांना देऊ नये या मागणीकरिता संप पुकारण्यात आला। महाराष्ट्र सरकारने तत्कालीन ऊर्जा व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारच्या मालकीच्या तिन्ही वीज कंपन्यांचे कोणत्याही प्रकारचे खाजगीकरण करणार नाही हा कामगारांना दिलेला शब्द फिरवत वीज कंपन्यांमध्ये खाजगी प्रक्रिया सुरू केल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थ निर्माण झाली। यामुळे वीज कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला। या राज्यव्यापी संपामध्ये विलास कोल्हे संयुक्त सचिव महाराष्ट्र स्टेटचे, नितीन भैया चव्हाण, मुन्ना कानगुडे, एनटी मुजावर, निरंजन काळे आदी कर्मचारी व अभियंता अधिकारी उपस्थित होते। खाजगीकरण परंतु ह्या बिंडोक सरकारला इतकं साधं कळत नाही की वीज उद्योग असेल, पाणी पुरवठा असेल, परिवहन सेवा असेल, हे शासनाने जनतेसाठी चालवायचं काम आहे आणि ते त्यांचंच कर्तव्य आहे। परंतु काही खाजगी भांडवलदार धनाढ्य लोकांच्या घशात घालण्यासाठी ह्या सरकारने हे सर्व शासकीय उद्योग जे आहेत ते खाजगीकरण करून पूर्ण जनतेला देशोधडीला लावणार आहे। परंतु हा वीज कर्मचारी या विरोधात आज फक्त एक दिवसीय संप केलेला आहे, पण यानंतर देखील या बिंडोक सरकार जागेवर आले नाही। त्यांच्या मानगुटीवर बसलेलं हे खाजगीकरणाचं भूत हा कर्मचारी उतरल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे इतकेच सांगतो, ये तो ट्रायल आहे, पिक्चर अभी बाकी आहे। महावितरणमध्ये जे सुरू केलेलं आहे त्या रिस्ट्रक्चरिंगला आमचा विरोध नाही आहे, पण संघटनेचं म्हणणं ऐकून घ्या। जे कर्मचारी काम करणार आहेत त्या रिस्ट्रक्चरिंगमध्ये त्यांचं म्हणणं ऐकून घ्या की प्रमुख मागणी आपल्या संघटना म्हणून त्यामध्ये आहे। जे ट्रान्समिशनमध्ये TBCB च्या नावाखाली जे खाजगीकरणाचा घाट घातला जातो त्यालासुद्धा संघटनेचा विरोध आहे की आमच्याकडं अभियंते आहेत, कर्मचारी आहेत, सक्षम असे कार्य करणारे कुशल कामगार असतानासुद्धा तो जे प्रोजेक्ट उभारणीचं काम खाजगी भांडवलदारांना देण्यासाठी सुद्धा आमचा विरोध आहे। जे हायड्रल पॉवर स्टेशन जे आहेत जे कमी दरानं वीज निर्मिती करतात ते सुद्धा खाजगी भांडवलदाराकडे द्यायचं आणि त्यांना जास्त दरानं वीज आपल्या माती मारायची, हे सुद्धा सरकारचं धोरण आहे। ते सुद्धा 16 पॉवर स्टेशन जे इरिगेशनचे आहेत ते महावितरणनं चालवायला घेतलेले आहेत, तेच आमच्याकडेच राहावं अशी पण त्यामध्ये प्रमुख मागणी आहे। ह्या सर्व मागण्याच्या अनुषंगानं तिन्ही 6 संघटनेने मिळून आमच्या प्रशासनाला आम्ही पत्र दिलेलं होतं। प्रशासनासमोर आमची चर्चा झाली, चर्चेमधनं असं काहीसुद्धा निष्पन्न झालं नाही। हा एक टोकन स्ट्राईक स्टेट लेवल नॅशनल लेवलच्या सपोर्टमध्ये हा टोकन स्ट्राईक सर्व संघटनांनी मिळून घेतलेला आहे आणि खाजगीकरण हे आम्ही संघटनेचे कर्मचारी, अभियंते आणि अधिकारी हे कदापि होऊ देणार नाहीत। ह्या भूमिकेवर सर्व कर्मचारी ठाम आहेत। एका दिवसात संपानं जर सरकार जागेवर नाही आलं तर कदाचित बेमुदत संपावर सुद्धा जाण्याची प्रत्येक कर्मचाऱ्याची मानसिकता आहे। धन्यवाद। गोयंकाच्या माध्यमातला असेल तर या खाजगीकरणातली पडलेली पावलं आम्ही जिथल्या तिथं थांबू आणि हा उद्योग सरकारचाच कसा राहील यासाठी आमचे सगळ्यांचे प्रयत्न राहतील। आम्हाला या ठिकाणी जनतेला सुद्धा विनंती करायची आहे की जेणेकरून खाजगी भांडवलदार या ठिकाणी आला तर आता जे आम्ही महिना 2 महिना 3 महिना थांबतोय आणि त्यांच्या वीज बिल वसुलीमध्ये सहकार्य करतोय, जर पैसे नसतील तर त्याच्यामध्ये कदाचित आम्ही एखादा दुसरा हप्ता देऊन सुद्धा त्यांना सहकार्य करतोय। आताच्या शासनाच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळ्या सबसिडीच्या माध्यमातून सुद्धा वीज ग्राहकाला आम्ही सपोर्ट करतोय। असे कुठलेही सपोर्ट हा भांडवलदार देणार नाही, का तर हा फक्त नफा कमवायला आलेला आहे। आता या जनतेने सुद्धा ओळखलेला आहे आणि भविष्यात मोठ्या प्रमाणात आम्ही जनतेला आणखी अजून हे समजावून सांगू आणि जनतेत उतरू। मगच शेतकरी आणि जनता एकत्र आल्याच्या नंतर वीज उद्योगात कार्यरत असणारे आम्ही सगळेजण हा जो काय सरकारचा घाणेरडा डाव आहे हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही। या ठिकाणी इतकंच।